मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना परत जी 5 महिन्याची मुदतवाढ मिळालेली होती त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये परत विद्यार्थ्यांना जी टॅब देण्यात आलेली होती त्यानुसार विद्यार्थ्यांचे जॉइनिंग सुद्धा झालेले आहे। म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही जॉइन झाले त्या दिवसपासून 5 महिन्यांसाठी हे जे प्रशिक्षण आहे हे तुम्हाला देण्यात येणार आहे। परंतु यामध्ये शिक्षण विभाग यामध्ये अजून सुद्धा नियुक्त्या देण्यात आलेल्या नाही आहे। तर त्यामध्ये म्हणजे शिक्षक म्हणून जेही विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्यांची चिंता अजूनही वाढलेली आहे। तर बघू शकता शिक्षण विभागामधील लाडके भाऊ अद्यापही पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत, कारण अजूनही शिक्षण विभागातले भरपूर जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी 5 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु त्यांना जॉइनिंग देण्यात आलेली नाही आहे। कारण की यामध्ये उन्हाळी सुट्टी असल्यामुळे त्यांची जी नियुक्ती आहे ही थांबवण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता असे सुद्धा ऐकायला आलेले आहे की त्यांना नियुक्ती विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्यानंतर देण्यात येणार आहे, अशाबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे। तर बघू शकता लोकमत न्यूजपेपरमध्ये हे एक माहिती यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांच्या तर बाकी संपूर्ण जे डिपार्टमेंट होते त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे 5 महिन्यांसाठी, कारण ही जी योजना ही आता 11 महिन्यांची झालेली आहे। यामध्ये शिक्षण विभाग अजूनही बाकी आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे, कारण यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं। तर भरपूर जिल्ह्याच्या नियुक्त्या बाकी आहेत। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। यानंतर जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।